Relax, sir. Yes. One fine day, 13th March, I remember the date because it's my dad's birthday. Raining heavily, I went to meet this guy. That was my first ever date where I spoke my heart out आणि मी खूप जास्त बडबड केली. At the same time, निखिल's versionनेच त्याला असं वाटलं अरे ही मुलगी काही बोललीच नाही. इट वॉज ट्रू. जवळपास 2 ते 3 तास आम्ही गप्पा मारल्या आणि शेवटी मग असं होतं की आता आम्ही निघालो. मी ड्रॉप केलं तिला आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की आता ही मला बाय म्हणेल की ठीक आहे सी यू अगेन ऑर समथिंग अँड शी लिटरली फॉरगॉट. I went with that idea that he's Maharashtrian. First date, I had no idea. तो एवढा चांगला मराठी बोलतो माझ्यापेक्षा चांगलं, तर मला कळलं नाही, मी विचारलं नाही. आपण मुंबईचे लोक विचारत नाही की काय असं इतकं डिटेलमध्ये नाही जात. सेकंड डेटला वेन आय फेल्ट ओ इट्स क्लिकिंग, म्हणजे हे पुढे जाऊ शकतं, थॉट्स थोडे सिमिलर आहे, तर हा म्हणतो आय एम तेलगू ऑन पेपर्स. म्हटलं ओ गॉड. 30 सेकंड माय फॅमिली रोल्ड इन फ्रंट ऑफ माय आईज. म्हटलं नाही, नाही हो सकता. I thought it was more than 30 seconds. It was just rolling and rolling in front of her eyes. की सगळं क्लिक होतंय पण हे असं कसं. आणि हाऊ विल माय मॉम से येस. दॅट वॉज द बिग थिंग. आय थिंक द मेन थिंग वॉज वी केप्ट ऑन सीइंग इच अदर अँड मी बोलत राहिलो. व्हॅल्यूज मॅच झाले, लाईफ गोल्स मॅच झाले. असं जरी पर्सनॅलिटी वाईज वी आर व्हेरी ऑपोजिट. इवन आर हॅबिट्स, our culture, our food habits, everything is opposite. But yeah, we click well. Yeah, I think we complement each other's differences or different perspective. जरी तिचं बॅकग्राऊंड वेगळं असेल, माझं बॅकग्राऊंड वेगळं असेल, तरी सुद्धा आम्ही अप्रिशिएट करतो की ओके इथे डिफरंट आहे. सो दॅट गोज वेल. आयुष्य फुलू दे, आनंदाने भरू दे, ईश्वरचरणी. 5व्या-6व्या मीटला हिने मला सांगितलं की नेक्स्ट टाइम भेटताना तू मला सांगितलं पाहिजे की आपण भेटणार कशासाठी आहोत. जर हे पुढे जाणार नसेल तर मला तुला भेटायचं नाही आहे. सोनपावलांनी माझ्या घरी आली एक सोनपरी. सोनपावलांनी माझ्या घरी आली एक सोनपरी. बघता बघता झाली मोठी, स्वप्न साकारण्यासाठी गेली परदेशात. बघता बघता झाली मोठी, स्वप्न साकारण्यासाठी गेली परदेशात. आणि जिने मला तिच्या डोळ्याने फिरवली अमेरिका. लांब असून ही जी माझ्या जवळ आहे अगदी, जिच्या आवाजात थोडा जरी बदल झाला तरी मला कळतं तिचं मन. नोटंकी लहान भावाची लाडकी दिली, पप्पाची हिरोईन डम्पी, सर्वांची लाडकी, आज बडकी आहे नवराई. प्रत्येक घरात एक तरी परी असावी, प्रत्येक घरात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी. लेख हे असं एक खास फूल आहे, लेख हे असं एक खास फूल आहे, जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं, खरंच मी खूप खूप भाग्यवान आहे. आणि आज तिने जी निखिलची निवड केली आहे जोडीदार म्हणून, त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. दोघंही जण असेच आनंदात सुखात राहा, हीच माझी इच्छा. मेन थिंग वॉज फॉर मी की त्या दोघांचं बॉन्डिंग जास्त छान पाहिजे. कारण आय एम व्हेरी क्लोज टू हर, बिंग द एल्डेस्ट डॉटर. आणि माझ्या भावाशी श्लोकशी पण तो इतका क्लोज होऊन गेला, सहजतेने एकदम त्यांचं नातं स्ट्रॉंग झालं.
तर दॅट वॉज लाईक ओ ही इज द वन. काय मोमेंट होती की तुम्हाला वाटलं की ही इज द वन और शी इज द वन? There are multiple reasons where I felt like okay, she is the one, and she proved it multiple times. जेव्हा मी माझ्या आईबाबांना इंट्रोड्यूस केलं, तिने ज्या पद्धतीने माझ्या आईबाबांशी म्हणजे जुळून घेतलं आणि ते खूप एकदम सहज झालं एकदम. सो त्यामुळे मग मी मनात म्हटलं येई इसको आगे लेके जाने का है अभी बस. तर मग पुढे मग हिचं विजाचं वगैरे काम होतं, सो ही इथे आली आणि तिचं ऑलरेडी सगळं काही डिसाइडेड होतं. तिथे आली, मग त्याच्यानंतर मग फायनली घरी सगळं मीटअप वगैरे झालं आणि अनएक्सपेक्टेडली एव्हरीबडी वॉज सिटिंग देअर अँड शी सॅट डाऊन ऑन द फ्लोअर. सो मग एव्हरीबडी वॉज शॉक की ओके ही मुलगी अमेरिकेत आहे, ती तिथे शिकली, तिथे जॉब करते, चांगल्या कंपनीत जॉब करते आणि ती जवळती जाऊन बसली आणि विदाऊट एनी हेजिटेशन. आणि ती अशी म्हणजे नमस्कार करून अशी बसली, अशी एकदम गोंड सोजवळ संस्कारी एकदम जे आहे ती आहे. तर ती तशी बसली आणि सगळ्यांना ते खूप जास्त आवडलं आणि मग सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं की अरे खूप छान मुलगी आहे आणि तिला कोणताही गर्व नाही आहे वगैरे. सो ठीक आहे, अगर सब लोग कह रहे तो ठीक है, इट्स गोइंग वेल. इट वॉज व्हेरी इझी गोईंग. It कारण was मी very ह्याला easy going. सांगितलेलं आय थिंक घरी बनवायला वर्ष जाईल, पण 2-3 फोन कॉल्स अँड ही गॉट इट थ्रू. You can't express love. It's just म्हणजे असं शब्दात नाही मांडता येणार. किती जरी शब्दात मांडायला गेलं तरी ते कमी पडणार आहे. एकमेकांसाठी असलेली ती म्हणजे ती अटॅचमेंट असेल, एकमेकांसाठी आपण जी काळजी घेतो ती असेल आणि ते सहज येतं असं, म्हणजे ट्राय नाही करावं लागत त्यासाठी आणि जे होतं आहे आय गेस. Yes. आणि त्याच्यानंतर सगळ्यात त्याच्या पुढची फेज अशी येऊन जाते की जिथे असं वाटतं की अरे इसको किसने बोला तो मैं भी हर्ट हो गया होगा, मेरा भी ईगो हर्ट हो गया अभी. सो दैट हैपन्स. सो दैट इज वेयर द बिलोंगिंगनेस इज I guess. So that is love for me. So when you feel that from both ends, that is love. For me, it's just blending together, like easy going. म्हणजे ज्या माणसाशी मी सगळं काही शेअर करू शकते. आय डोंट लाईक टू कीप थिंग्स टू मी. मी जे काय आहे सहज सांगू टाकते. आय कॅनॉट कीप सिक्रेट्स. आणि मग लाईक त्याच्याबरोबर ते खूप इझी होतं. आणि अजून मला वाटतं जसं लोक म्हणतात ना की वेन यू मीट द पर्सन यू नो, म्हणजे माझी आजी असं म्हणते की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात, जेव्हा तो भेटेल तेव्हा तुला कळेल. आणि ते खरंच कळतं तुम्हाला. यू गेट दॅट इंट्युशन की नो ही इज द वन. सावधान श्री सिद्धिविनायक स्मरण चिंतन. सावधान श्री लक्ष्मी नारायण स्मरण चिंतन. सावधान श्री सुमुहूर्तमस्तु. I promise you to keep clear communication with you all the time. And कोणत्याही कंडिशनमध्ये, कोणत्याही सर्कमस्टान्सेसमध्ये. So I'll try to stay there as much as I can without getting frustrated, without getting annoyed. So yeah, I'll stay with you forever, I guess. Forever. I promise to keep this essence of our relationship forever and just keep things as it is because they are the best right now. And I would love if they stay the same. So to our forever.